नमस्कार. नमस्ते. नमस्ते. कधी आलात तुम्ही? मी काल आले, सुट्टीला आले. सुरू झाली? होय, सुट्टीला आले. सर हे काय लावले? हे ज्या श्रीयंत्राची माहिती घ्यायला तू आलीस तेच ते श्रीयंत्र. ते मंदिर. श्रीयंत्र हा विषय 1-2 मिनिटात सांगून समजण्यासारखा नाही आहे. त्याचा अभ्यास खूप करावा लागेल, पण तरी पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुला सांगायचा प्रयत्न करतो. बसा. हे काय आहे? ओम. हे ओम या शब्दाचं किंवा ओम या ध्वनीचं चित्र आहे. लक्षात आलं? हे काय आहे? हे वर्तुळ आहे. वर्तुळ आहे, बरोबर. पण वर्तुळ या शब्दाचं ते एक चित्र किंवा ती एक रचना आहे. म्हणजे शब्दाची रचना. आता ओम काढा म्हटल्यानंतर आपण असा काढतो आणि वर्तुळ काढा म्हटलं तर असं काढतो. म्हणजे जो विचार असतो त्या विचाराला आपण आकृतीत बांधू शकतो. समज मी तुला आता अ काढायला सांगितलं तर काय करशील? बरोबर. याला आपण अ म्हणतो, पण प्रत्यक्षात अ या उच्चाराचं ते चित्र आहे. लक्षात आलं? चला. याप्रमाणे भारतीय अध्यात्म जो तत्वामध्ये मांडला गेला आहे तो जर एखाद्या आकृतीत मांडायचा म्हटला तर ती आकृती म्हणजे हे श्रीयंत्र. ही जी रचना आहे या रचनेला श्रीयंत्र म्हणतात. आणि हे जे समोर मंदिर दिसते हे मंदिर या श्रीयंत्राच्या रचनेप्रमाणे बांधलेलं आहे. म्हणजे काय तर हे समोर दिसणार हे मंदिर आपण वरून जर बघितलं तर या मंदिराची सगळी रचना बरोबर या श्रीयंत्रासारखी दिसते. हे श्रीयंत्र म्हणजे भारतीय अध्यात्माचं किंवा तत्वज्ञानाचं चित्ररूप. या चित्ररूपाला श्रीयंत्र म्हणतात. ही जी रचना आहे मंदिराची, या मंदिराच्या रचनेमध्ये संपूर्ण भारतीय अध्यात्म विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आणि सगळ्या तत्वज्ञानाची जशी आकृती बनत जाईल तसा प्रयत्न केल्यामुळे शेवटी बनलेला हा जो आकार आहे या यंत्राला श्रीयंत्र म्हणतात. या यंत्रामध्ये संपूर्ण अध्यात्म मांडलेला आहे. तो या सगळ्या चार्टमध्ये थोडक्यात मांडलेला आहे. तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. हा जो लाल बिंदू आहे हा या यंत्रावरचा सगळ्यात वरचा लाल बिंदू म्हणजे त्या मंदिरावर असलेला तो कळस. पहिला जो मंदिराचा भाग आहे त्याला ब्रह्मांडपूर असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कारण देह, लिंग देह या 2 गोष्टी येतात. आता कारण देह म्हणजे आपल्या स्थूल शरीरामध्ये जो आत्मा ज्याला आपण समजतो किंवा जी एनर्जी आहे त्याचं जे काय पिंड असेल किंवा त्याचं जे एक शरीर असेल त्याला कारण देह किंवा लिंग देह असं म्हणतात. त्याची रचना या एवढ्या भागामध्ये सांगितलेली. हे पहिलं ब्रह्मांडपूर. याच्यामध्ये सगळ्यात वर जो येतो कळस त्याला बिंदू म्हटलेला आहे. आता कळस ही रचना कशी असते की साधारणपणे खालचा भाग विस्तारलेला असतो आणि वरची 2 टोकं जुळलेली असतात. 2 रेषा जर आपण अशा काढत जाऊन एकमेकाला छेदल्या तर त्या रेषा छेदल्यानंतर त्या रेषेच्या वरच्या बाजूला काहीही असत नाही. जिथं त्या 2 रेषा छेदल्या तिथं अस्तित्व संपलं किंवा आकृती संपली. म्हणजे अशी येणारी आकृती इथं संपली, याच्या पलीकडे आकृती नाही. याचा अर्थ काय की खाली विस्तार जो आहे तो सगळा या विश्वाचा विस्तार आहे. आणि हा विस्तार संकुचित होत 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 शेवटी शून्य स्थितीला जातो आणि त्याच्या पलीकडे मग काहीही नाही अस्तित्वात. ही रचना सांगण्यासाठी अध्यात्मामध्ये कळसाची कल्पना केलेली आहे. आणि सगळ्यात मंदिरात वरचा जो हा बिंदू आहे कळस तो हा सांगतो की या विश्वाच्या विस्ताराचा एक दिवस संकोच होत जाऊन ते शून्यामध्ये विलीन होणार आहे. अशी कल्पना इथं समजून घ्यायची.
त्यानंतर येतो पहिला त्रिकोण हा. आता या संपूर्ण यंत्राच्या रचनेमध्ये महादेव आणि पार्वती किंवा शिव आणि शक्ती या दोन ऊर्जा एकत्र येऊन विश्व उत्पन्न होतं ही कल्पना मांडलेली आहे. सुरुवातीला आता तू सायन्स झालीस त्यामुळे तुझ्या लक्षात येईल की काहीही अस्तित्वात नसताना फक्त एनर्जी रूप जे होतं ते पहिल्यांदा व्यक्त होताना प्लस आणि मायनस या 2 पॉईंटमध्ये व्यक्त झालं. म्हणजे 2 कणांच्या रूपामध्ये विश्वाची उत्पत्ती सुरू झाली आणि याच 2 कणांना शिव आणि शक्ती असं म्हटलं जातं. आणि मग शिवाची काही एक बाजू आणि शक्तीची एक बाजू किंवा पार्वतीची एक बाजू या 2 बाजूंचं कॉम्बिनेशन होऊन हे सगळं स्थूल जग निर्माण झालेलं आहे. लक्षात आलं. म्हणून या दोघांना या श्रीयंत्रामध्ये मान आहे भरपूर किंवा त्यांची स्थापना याच्यामध्ये केली जाते. शिव जे आपण समजतो त्याचे 4 त्रिकोण आहेत आणि जी शक्ती आहे त्याला मदत करणारी तिचे 5 त्रिकोण आहेत. या चित्रामध्ये लाल जे त्रिकोण दाखवले ते 1 2 3 4 आणि 5 हे 5 त्रिकोण आहेत हे शक्तीचे आहेत आणि काळे त्रिकोण जे आहेत ते 4 आहेत. ते 4 त्रिकोण आहेत शिवाचे. या 5 आणि 4 एकूण 9 त्रिकोणांची ही एक आकृती बनते. त्रिकोण 9च का घेतले तर सुरुवातीला जे अस्तित्व तयार होतं ते 9 घटकांनी तयार होतं. त्याला जे गरज असणारे जे घटक आहेत ते 9 आहेत. म्हणून ती 9 संख्या पूर्ण करण्यासाठी पार्वतीचे 5 त्रिकोण आणि शिवाचे 4 त्रिकोण एकत्र मांडून ही आकृती तयार केलेली आहे. आणि मग या आकृतीमध्ये ज्या ज्या घटकांनी हे विश्व तयार झालं त्या सगळ्या घटकांचा समावेश या चित्रात झाला पाहिजे म्हणून ते पॉईंट इथं या संपूर्ण रचनेमध्ये दाखवलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात वरती हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती हा कलश आहे आणि त्या त्रिकोणाच्या खाली ही आकृती बनते. याच्यामध्ये 12 खडीतले सगळे अक्षर विभागले गेलेले आहेत. त्यानंतर कुठल्या पॉईंटला कुठली ऊर्जा काम करते त्या ऊर्जेचं नाव आणि त्या ऊर्जेचं ठिकाण या संपूर्ण यंत्रामध्ये दाखवलेलं आहे. आता उदाहरणार्थ इथं लिहिलेलं आहे महावज्रेश्वरी आणि हा पॉईंट इथं आहे. त्या मंदिराच्या वरती गेल्यानंतर आपल्याला असा इथे या पॉईंटला कळस लावलेला दिसेल. या सगळ्या पॉईंटचे मिळून कळस त्या मंदिरावरती लावले आहेत. त्या प्रत्येक पॉईंटचं नाव आहे महावज्रेश्वरी हा पहिला पॉईंट, त्यानंतर महाकामेश्वरी दुसरा, त्यानंतर कात्यायनी आणि महाभगमालिनी असे हे ऊर्जा बिंदू आहेत. अर्थात यांना आपण देवता म्हणून त्यांची पूजा करतो पण देवता या कल्पनेपुरतेच हे घटक मर्यादित नसून ही विश्व उत्पत्ती होत असताना ज्या ज्या ऊर्जा काम करतात त्या सगळ्या ऊर्जांची ही नोंदणी आहे. हे झाले 4. त्यानंतर पुन्हा खाली 4 आहेत. त्या शिव त्रिकोण आणि शक्ती त्रिकोणाच्या क्रॉसवर काही बिंदू देतात. त्याच्यामध्ये चापिनी, पाशिनी, अंकुशिनी, बाणिनी ही ऊर्जा पॉईंट. अर्थात ह्या विश्व उत्पत्ती निर्माण करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या ऊर्जा आहेत वेगवेगळ्या, त्यांची ती नाव आहेत. अर्थात हे सगळं विस्तारानं सांगायला आपल्याला फार वेळ लागेल. आणि सगळ्यात वरती हे त्रिकोण एकमेकाला मिसळल्यानंतर हे जे चित्र तयार होतं हे देवीच्या चेहऱ्यासारखं चित्र तयार होतं, आपोआप तयार होतं. आणि या चित्राला किंवा या पॉईंटला किंवा या देवीला त्रिपुर सुंदरी असं म्हटलं जातं. आता त्रिपुर सुंदरी याचा अर्थ काय? हा पहिला जो भाग बनतो त्याला ब्रह्मांडपूर म्हटलेला आहे. त्यानंतर इथं दुसरा पॉईंट जो येतो त्याला जगतपूर म्हणतात आणि तिसरा पॉईंट जो आहे तो पूर याचा अर्थ काय? नगर किंवा गाव. मग या 3 नगरांना जिनं निर्माण केलं किंवा 3 नगरं जी हँडल करते ती 3 नगरांची देवी किंवा मालकीन म्हणजे त्रिपुर सुंदरी असं त्या देवीचं नाव आहे. अशा वेगवेगळ्या क्रिया आणि शरीराचे वेगवेगळे अवयव त्यांच्याशी संबंधित अशा या एकूण जवळजवळ 101 देवता आहेत. या संपूर्ण यंत्राच्या मंदिराच्या रचनेमध्ये साधारणपणे आता या मंदिरात जो गोल स्लॅब दिसतो त्या स्लॅबच्या खाली निम्मा भाग आहे आणि त्या स्लॅबच्या वरच्या बाजूला निम्मा भाग आहे. खाली साधारणपणे तुम्हाला 50 कळस लावलेले दिसतील आणि वरच्या बाजूला पण 50 कळस आहेत आणि शेवटचा जो वरचा आहे तो 51. असे 101 ऊर्जा बिंदू मिळून हे श्रीयंत्र काम करत असतं. म्हणजे विश्वाची उत्पत्ती होते आणि त्याचा नाश होतो. हे सगळे 101 ऊर्जा बिंदू म्हणजे एक एक देवता आहेत. त्यामुळे या मंदिराची पूजा केल्यानंतर किंवा या मंदिरात येऊन आपण पूजा केली तर या सगळ्या 101 ऊर्जा बिंदूंची पूजा होते. म्हणून श्रीयंत्र पूजा करणं किंवा श्रीयंत्राची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. तुम्ही एकदा श्रीयंत्राची पूजा केलात की त्या यंत्राच्या सहाय्यानं या विश्वाच्या उत्पत्तीसाठी किंवा नाशासाठी किंवा स्थैर्यतेसाठी जे काही ऊर्जा घटक लागतात त्या सगळ्या ऊर्जा घटकांची पूजा तुमच्या हातून घडते आणि त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यावरती काम करते. म्हणून पूजेमध्ये श्रीयंत्र फार महत्त्वाचं आहे. या पद्धतीनं हे यंत्र अतिशय सुंदर अध्यात्माची एक दृश्य आकृती म्हणून सांगितलं जातं.
पण इतका अभ्यास आणि या पद्धतीचा अभ्यास फारसं कोणी सांगत नाही किंवा कोण शोधायचा प्रयत्न करत नाही. केवळ एक आपल्याला संपत्ती प्रदान करणारं यंत्र या भावनेनंच त्या यंत्राकडे बघून पूजा केली जाते. शक्यतो असं व्हायला नको आहे. खरं म्हणजे या यंत्राची सगळी रचना समजून घेऊन विश्व उत्पत्ती होताना ज्या ज्या क्रिया घडतात त्या सगळ्या क्रिया मांडण्यासाठी हे चित्र काढलेलं आहे. आणि त्याच आदर्श आकृतीचा मोह आवरला नाही मला, म्हणून मी त्याच आकृतीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये जी देवता बसवलेली आहे, महादेव आणि पार्वती दोघांना एकत्र बसवलेलं आहे, त्या मंदिराची स्थापना, त्याची प्राणप्रतिष्ठा आणि ते मंदिर जागृत करण्याचं काम आमचे गुरु श्री स्वामी कृष्ण चैतन्य यांनी ते केलेलं आहे. त्यांनाही या यंत्राचा प्रचंड अभ्यास आहे. अर्थात ते सिद्ध पुरुष आहेत. सिद्ध पुरुष असल्यामुळे त्यांना ही रचना आवडली आणि त्यांनी ही रचना सगळी सिद्ध केलेली आहे. आता आपण आज जाऊ. चल. बाहेर आपण जे यंत्राची माहिती घेतली त्या यंत्राचं हे मंदिर किंवा त्याची ही रचना आणि त्या यंत्राची जी मेन ऊर्जा ते यंत्र संपूर्ण सांभाळणारी ती म्हणजे ही त्रिपुर सुंदरी. या देवीला त्रिपुर सुंदरी असं म्हणतात. हिच्या एका हातामध्ये ऊस आहे, दुसऱ्या हातामध्ये फुलांचा गुच्छ आहे. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. या दोन गोष्टीवरून ही त्रिपुर सुंदरी देवी असं ओळखलं जातं. अर्थात ऊस आणि हे गुच्छ हे दोन्ही संसार सुखाचे प्रतीक आहे. माणसाला संसारामध्ये रस मिळतो किंवा संसारामध्ये त्याचा मोह असतो, तो जास्त इंटरेस्ट घेतो आणि तो त्याला मिळावा, त्यात तो यशस्वी व्हावा, संसार सुख त्याला व्यवस्थित मिळावं, या दोन गोष्टीची कृपा करणारी ही एनर्जी किंवा देवता, म्हणून तिच्या हातामध्ये ऊस आणि गुच्छ दिलेला आहे. आता या मूर्तीच्या पलीकडे बरोबर महादेव आहे. मगाशी तुम्हाला मी जे सांगितलं की विश्व उत्पत्ती होत असताना प्लस आणि मायनस हे 2 पॉइंट किंवा 2 कण तयार होतात पहिल्यांदा. आणि विज्ञानाच्या नियमानुसार किंवा अस्तित्वाच्या नियमानुसार हे 2 पॉइंट किती प्रयत्न केला तरी वेगळे होत नाही. मॅग्नेट आपण तोडला तरी तोडलेल्या दोन्ही भागावर त्याचे दोन्ही द्रव पुन्हा निर्माण होतात. याचा अर्थ काय की ह्या 2 कणांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत वेगळं करू शकत नाही. म्हणून या एकाच दगडामध्ये एका बाजूला देवी आणि दुसऱ्या बाजूला महादेव अशी जगातली एकमेव मूर्ती इथं बसवलेली आहे. कुठल्याही मंदिरामध्ये अशी जोड मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि त्या दृष्टीने हे जगातलं पहिलं मंदिर आहे. अर्थात या देवीचं महात्म्य लोकांना कळावं या सगळ्या बाजूने विचार करून मंदिराची रचना जास्तीत जास्त त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं हे जे यंत्र दिसतं तुम्हाला काचेच्या पेटीमध्ये, हे श्रीयंत्र. अर्थात हे श्रीयंत्र वशिष्ठ ऋषीने जो आश्रम स्थापन केला रामायण काळामध्ये, त्या आश्रमाचे पहिले स्थापक किंवा पहिले गुरु म्हणजे वशिष्ठ ऋषी. आणि त्या आश्रमाची परंपरा पुढे चालत राहिली आणि त्या परंपरेतले 1337वे आजचे त्या आश्रमाचे गादीपती ते आमचे आजचे गुरु. त्यांचं नाव आहे श्री कृष्ण चैतन्य स्वामी. पुण्यामध्ये त्यांचा मोठा आश्रम आहे, त्या ठिकाणी असतात. त्यांनी या सगळ्या मूर्ती आणि या सगळ्या यंत्रांना जागृत केलेलं आहे. हे जे यंत्र आहे ते तुम्ही जवळून बघायला हरकत नाही. हे यंत्र 5 धातूंनी बनवलेलं असतं. याच्यामध्ये 5 धातू वापरून हे यंत्र बनवलं जातं. त्यामुळे याचा हा जो सोने याच्यामध्ये जे मिसळलं जातं त्या सोन्याचा हा जो पिवळा रंग आहे तो काही केलं तरी किंवा कुठल्याही वातावरणाचा परिणाम होऊन ते यंत्र बिघडत नाही किंवा त्याचा रंग बदलत नाही. तुम्ही मगाशी जी माहिती घेतली ती सगळी माहिती या यंत्रामध्ये आपल्याला समजून घेता येते आणि त्या माहितीच्या आधारावर किंवा त्या मानसिकतेमध्ये तुम्ही या यंत्राची पूजा केलात तर हे यंत्र तुम्हाला नक्कीच अनुभव देतं, गुण देतं. हे यंत्र स्वामी कृष्ण चैतन्य महाराजांनी सिद्ध केलेलं आहे. अर्थात सिद्ध केलेलं याचा अर्थ काय की त्यांनी ब्रह्मांडाची सगळी ऊर्जा याच्यामध्ये जागृत करून ठेवलेली आहे. त्यामुळे हे यंत्र साधन आहे. बाजारात आपल्याला भरपूर यंत्रे मिळतात पण ती या पद्धतीने एखाद्या सिद्ध पुरुषानं किंवा योग्यानं सिद्ध केलेली नसतात. आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो, यंत्र आवडतं म्हणून घेतो आणि घरी त्याची पूजा करतो, अपेक्षा ठेवतो, धनलाभ होईल, लक्ष्मीचा कृपा होईल वगैरे. पण ती यंत्र सिद्ध नसल्यामुळं त्या यंत्राचा आपल्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही किंवा तसे अनुभव येत नाही. या मंदिरामध्ये हे जे यंत्र स्वामींनी ठेवलेलं आहे ते यंत्र पूर्णपणे सिद्ध असल्यामुळे तुम्ही या मंदिरात येऊन या यंत्राची पूजा केलीत, मनोभावे त्याला तुम्ही शरण गेलात तर नक्कीच त्या ऊर्जेचा परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पडताना दिसेल. याचा अनुभव घ्यायला हरकत नाही. अर्थात आम्ही आणि कितीतरी लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. ह्या सांगायच्या गोष्टी नव्हे किंवा खुशालकी पण नव्हे.
ही अगदी वस्तुस्थिती आहे. एनर्जी काम करते म्हणजे करते. हे जे यंत्र आहे, अर्थात हे यंत्र आवडलं असेल, याचा अभ्यास आवडला असेल तर हे यंत्र आश्रमाकडून घ्यायला हरकत नाही. आणि माझ्या मते ज्या माणसाला आपला सर्वांगीण विकास करून घ्यायचा आहे त्यानं या यंत्राची पूजा जरूर करावी. अर्थात ते आमच्या आश्रमातून जे यंत्र मिळतं सिद्ध केलेलं तेच घ्यावं अशी माझी इच्छा आहे, किंवा असं माझं मत आहे. कारण त्या सिद्ध यंत्राशिवाय तुम्हाला कुठलाही अनुभव येणार नाही. या यंत्राचा मान, या यंत्राची किंमत ते प्रत्यक्ष आपण वापरल्याशिवाय कळणार नाही. हे यंत्र तुम्हाला पुण्याच्या आश्रमामधून भेटू शकतो आणि याचा जरूर विचार आपण करावा. धन्यवाद.